नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अनंत देवगिरीकर आणि आज मी तुम्हाला नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मध्ये जो 15वा प्रॉब्लेम आहे पेज नंबर 100 तो आज मी तुम्हाला शिकवणार आहे. तर तुम्हाला माहितच आहे की नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न म्हणजे की अशा आपल्याला ऑर्गनायझेशनचा अशा आपल्याला संस्थेचं बॅलन्स शीट बनवायचं की ज्या संस्थेचा उद्देश हा प्रॉफिट कमवणे नाही, बरोबर. तर आपल्याला जो पेज नंबर 100 वरती एका ज्युनियर कॉलेजचा प्रॉब्लेम दिलेला आहे, पेज नंबर 100 प्रॉब्लेम नंबर 15. तर हा जो प्रॉब्लेम दिलेला आहे हा प्रॉब्लेम आपल्याला सोडवायचा आहे. ठीक आहे, पहिल्यांदा काय करा तुम्ही, हा जो प्रॉब्लेम तुम्हाला दिलेला आहे हा 15-15 नंबरचा प्रॉब्लेम आहे, तो पहिल्यांदा वाचून घ्या, बी केअरफुली वाचून घ्या. प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला काही ना काही तुम्हाला कन्सेप्ट शिकायला मिळते. तर या प्रॉब्लेम मध्ये एक्झॅक्टली ज्युनियर कॉलेज आहे, कॉलेजच्या संबंधितला हा प्रॉब्लेम आहे. तर आता हा प्रॉब्लेम सोडत असताना पहिल्यांदा पूर्णपणे त्याला वाचून घ्या, म्हणजे त्याला रिसिप्ट अँड पेमेंट आपण दिलेलं असेल तुम्हाला, त्यानंतर परत तुम्हाला ऍडजस्टमेंट दिलेलं आहे, ह्या सगळ्या वाचायच्या आणि ह्या वाचल्यानंतर तुम्हाला जे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटमध्ये जे आयटम्स दिलेले आहेत त्याला पहिल्यांदा स्टार मार्किंग करून घ्या. ठीक आहे, तर रीड करायचंय, मी तुम्हाला रेडीमेड तरी सांगतोच की एक्झॅक्टली कशाला स्टार मार्किंग करायचंय आणि तुम्ही कन्फर्म करून घ्या. तर स्टार मार्किंग तुम्हाला जे करायचं आहे ते रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटची रिसिप्ट साईड बघा, त्याच्यामध्ये ट्युशन फी दिलेली आहे 2019-20 ची दिलेली आहे. ओके, त्याचबरोबर तुम्हाला रिसिप्ट साईडला ऍडमिशन फी आहे, गव्हर्नमेंट बॉन्ड्स आहेत, ग्रँट्स आहेत ते पण आहे. त्यानंतर सॅलरी टू टीचर्स, बुक्स परचेस, फर्निचर इत्यादी जे आयटम्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत तेवढ्यांना तुम्हाला स्टार मार्किंग करायचं आहे. स्टार मार्किंग आपण यासाठी करतो की ही जी अमाऊंट आपण मेन्शन करणार आहोत इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंटला किंवा बॅलन्स शीटला, ह्याची अमाऊंट आपल्याला इनर कॉलमला घ्यायची असते. ठीक आहे, सो आपण आता प्रॉब्लेम स्टार्ट करूया. प्रॉब्लेम स्टार्ट करत असताना पहिल्यांदा जर तुम्ही प्रॉब्लेम पूर्णपणे बी केअरफुली रीड केला तर रीड केल्यानंतर तुम्हाला असं जाणवेल की याच्यामध्ये तुम्हाला कॅपिटल फंड दिलेला नाही किंवा न्यूली स्टार्टेड पण नाही, म्हणजे हे ज्युनियर कॉलेज नवीनच चालू झालंय असं पण नाही. त्यानंतर कॅपिटल फंड तुम्हाला दिलेलं नाही, मग याचा अर्थ की तुम्हाला तो कॅपिटल फंड कॅल्क्युलेशन करावा लागणार. मग आता कॅपिटल फंड कॅल्क्युलेशन कधी करायचं की ज्यावेळेस तुम्हाला, आता आपलं इयर बघा, पहिले इयर किती आहे 31 मार्च 2020, म्हणजे 31 मार्च 2020 म्हणजे चालू कधी झालं असणार आहे 1 एप्रिल 2019 टू 31 मार्च 2020. हे तुमचं फायनान्शियल इयर आहे. या वर्षाचं तुम्हाला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवायचं आहे. तर आता ह्या वर्षाचं बनवत असताना तुम्हाला तुमच्या ऍडजस्टमेंट नंबर बघा, मी तुम्हाला सांगतो की ऍडजस्टमेंट नंबर 6 मध्ये तुम्हाला 1 एप्रिल 2019 चा बॅलन्स दिलेला आहे. आता हा जो 1 एप्रिल 2019 चा बॅलन्स आहे याच्या आधारे तुम्हाला कॅपिटल फंड कॅल्क्युलेशन करायचं आहे. आता कसं कॅल्क्युलेशन करायचं त्यासाठी मी इथं 1 एप्रिल 2019 ची बॅलन्स शीट म्हणून बनवलेली आहे. ठीक आहे, म्हणजे हे आपले प्रॉपरली असणार आहे 2019-20 चं आपलं हे काय आहे बॅलन्स शीट आहे आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, आणि ही लास्ट इयरची बॅलन्स शीट बनवणार आहे आणि ह्याच्यातला कॅपिटल बॅलन्स हा आपण लायबिलिटीजला मेन्शन करणार आहोत. ठीक आहे, सो आपण आता स्टार्ट करूया. पहिल्यांदा बघा, पहिल्यांदा आपण स्टार्ट करत असताना पहिल्यांदा 6वी जी ऍडजस्टमेंट दिलेली आहे ही 6वी ऍडजस्टमेंट पहिल्यांदा आपण सॉल्व्ह करूया. आता सॉल्व्ह करत असताना बघा, मी रीड करतो 6वी नंबर ऍडजस्टमेंट. Asset and liabilities on 1st April 2019 were as follows: building 80 lakhs, furniture 7 lakh, books 5 lakhs, 9% bank deposit that is a 3 lakhs. Okay, tuition fee receivable 7,000 and bank overdraft that is a 28,500. तर ह्या पद्धतीचं तुम्हाला काय दिलेलं आहे ऍडजस्टमेंट नंबर 6 दिलेलं आहे. सो आता आपण स्टार्ट करूया. आपण स्टार्ट करत असताना पहिल्यांदा बघा की पहिल्यांदा 1 एप्रिलला तुम्हाला बिल्डिंग दिलेली आहे, बिल्डिंग आहे 80 लाख. तर बिल्डिंग तुम्हाला मेन्शन करायचं लास्ट इयरच्या बॅलन्स शीट मध्ये, बिल्डिंग 80 lakhs आउटरला घ्यायचंय. नेक्स्ट इज बिल्डिंग नंतर तुम्हाला फर्निचर दिलेलं 7 लाख. नेक्स्ट बुक्स 5 लाख चे दिलेले आहेत. नेक्स्ट 8% बँक डिपॉझिट दिले 3 लाख, 9% बँक डिपॉझिट. त्यानंतर नेक्स्ट आहे ट्युशन फी रिसिवेबल. ट्युशन फी रिसिवेबल दॅट इज युअर इन्कम आहे. इथे लिहायचे आउटस्टँडिंग ट्युशन फी रिसिवेबल.
नेक्स्ट इज बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट हा तुमची लायबिलिटी साईड आहे. बॅलन्स शीटच्या लायबिलिटीजला मेन्शन करायचं आहे. $28,500. ओके. आता हे पूर्णपणे लास्ट इयरचं आपण पूर्णपणे हे केलेले बॅलन्स शीट तयार केलेली आहे आणि ह्या बॅलन्स शीट मध्ये पूर्णपणे ज्या असेट्स ट्रान्सफर केल्या, लायबिलिटी ट्रान्सफर केल्या. आता लक्षात घ्या की आपण हे ज्या वेळेस आपण ट्रान्सफर करतो, लास्ट इयर मध्ये ज्यावेळेस ट्रान्सफर करतो, सेम हे आपल्याला करंट इयर मध्ये पण ट्रान्सफर करावं लागणार आहे, करंट बॅलन्स शीट मध्ये पण ट्रान्सफर करावं लागणार आहे. म्हणजेच काय, आता हे बिल्डिंग आहे, गेल्या वर्षी बिल्डिंग होती म्हणजे या वर्षी नाही असं होणार नाही. म्हणजे या वर्षी ही बिल्डिंग तुम्हाला या वर्षी पण तुमच्याकडे प्रेझेंट आहे. म्हणजे लास्ट इयरला जी बिल्डिंग दिलेली आहे ती ह्या वर्षी पण आपल्याकडे कंटिन्यू बिल्डिंग आहे. ह्या सर्वच्या सर्व असेट या वर्षी आपल्याकडे कंटिन्यू आहे. फक्त आउटस्टँडिंग ट्युशन फी आपल्याकडे नसणार आहे. ते कसं नसणार ते मी पुढे नेक्स्ट म्हणजे पुढच्या वेळेस म्हणजे पुढच्या येणाऱ्या सेंटेन्स मध्ये मी तुम्हाला सांगेन. सो बिल्डिंग जे आहे ते बिल्डिंग तुम्हाला ट्रान्सफर करायची ॲज इट इज आहे तसंच तुम्हाला बॅलन्स शीटच्या असेट साईडला बिल्डिंग ट्रान्सफर करून घ्या. 18,000 म्हणजे तुम्हाला ऍडजस्टमेंट नंबर 6 ही पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल. बिल्डिंग अमाऊंट इज 18 lakhs. पहिल्यानंतर त्याच्यावरती ऍडजस्टमेंट आहे का बघा बिल्डिंग वरती. सो बिल्डिंग वरती मला वाटतं ऍडजस्टमेंट नाही दिलेली, डायरेक्ट 18 कॉलमला घ्या. 18 lakhs. नेक्स्ट आहे फर्निचर आहे. फर्निचर बघा, फर्निचर डेप्रिसिएशन दिले का बघा, पेमेंट मध्ये दिले का बघा. तर फर्निचर तुम्हाला दिलेलं आहे, डेप्रिसिएशन पण दिलेलं आहे, परचेस पण केलेलं आहे. त्यामुळे इनर कॉलमला 7 लाख मेन्शन करायचं आहे. ओके. आणि 1-2 लाईन सोडून द्यायच्या, कारण डेप्रिसिएशन पण त्याच्यामध्ये येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे बुक्स आहेत. सेम ॲज इट इज बुक्स वरती पण तुम्हाला डेप्रिसिएशन दिलेलं आहे आणि पेमेंटला पण दिलेलं आहे. ओके. बघा बुक्स 5 lakhs. त्याच्यावरती 2 ऍडजस्टमेंट आहे, 2 ऍडजस्टमेंट क्लिअर करायचे. ठीक आहे. त्यानंतर बुक्स झाल्यानंतर नेक्स्ट आहे 8% बँक डिपॉझिट, सॉरी 9% बँक डिपॉझिट आहे. मेन्शन करायचं 9% बँक डिपॉझिट. ओके. हे पण इनर कॉलमला घ्यायचे कारण की ही इम्प्लाइड ऍडजस्टमेंट आहे, हिडन ऍडजस्टमेंट आहे. त्यामुळे हे इनर कॉलमला मेन्शन करा 9% बँक डिपॉझिट, दॅट इज 3 lakhs. ठीक आहे. तर या पद्धतीने आउटस्टँडिंग ट्युशन फी फक्त घेणार आहेत आपण. ह्या ज्या लायबिलिटीज आहेत ह्या लायबिलिटी पूर्णपणे सॉरी या असेट आहेत, ह्या सर्व असेट आपण असेटला ट्रान्सफर केल्या आणि ह्या जी लायबिलिटी दिलेली बँक ओव्हरड्राफ्ट ही ऍज इट इज तुम्हाला नवीन बॅलन्स शीट मध्ये ट्रान्सफर करायचे. बँक ओव्हरड्राफ्ट $28,500. ओके. तर या पद्धतीने आपण पूर्णपणे ट्रान्सफरिंग केलेलं आहे. ओके. ज्या असेट लास्ट इयरला होत्या त्या लास्ट इयरच्या बॅलन्स शीट मध्ये मेन्शन केल्या, त्याच असेट आपण करंट इयरला पण ट्रान्सफर केल्या. लास्ट इयरची जी लायबिलिटीज होती ती पण आपण लास्ट इयरच्या बॅलन्स शीट मध्ये ट्रान्सफर केली, लायबिलिटीला ट्रान्सफर केली आणि करंट इयरच्या पण बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटीजला ट्रान्सफर केली. ठीक आहे. आता लक्षात घ्या अजूनही आपली लास्ट इयरची जी बॅलन्स शीट आहे ती कंप्लीट झालेली नाही. ओके. आता ती कंप्लीट करायची. मग कशी कंप्लीट करायची लास्ट इयरची बॅलन्स शीट? तर लास्ट इयरची बॅलन्स शीट कंप्लीट करत असताना पहिल्यांदा अजून कुठे बॅलन्स दिसतो का बघा. तर तुम्ही ज्यावेळेस रिसिप्ट पेमेंट रिडीम करणार ना तर त्यावेळेस पहिल्यांदा तुम्हाला दिसेल टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. बघा इथे टू बॅलन्स ब्रॉट डाऊन दिलाय कॅश 23,500. दिस इज युअर लास्ट इयर क्लोजिंग बॅलन्स. ठीक आहे. मग हा 23,500 आहे, हा ट्रान्सफर करायचा आहे असेटला. कॅश आहे म्हणजे कॅश इन हँड द्या. अमाऊंट इज 23,500. ओके. तर या पद्धतीने पूर्णपणे आपण असेट्स ज्या आहेत, लायबिलिटीज ज्या आहेत लास्ट इयरला ते पूर्णपणे आपण ट्रान्सफर केलेले आहेत. ओके. तर आपल्याला काय करायचंय, आपल्याला आता पहिल्यांदा आपण काय करूया, 1 एप्रिलची जी बॅलन्स शीट दिलेली ती आपण पहिल्यांदा क्लोज करूया. ठीक आहे. मग आता तुम्हाला काय करायचंय, बिल्डिंग, फर्निचर, बुक्स, 9% बँक डिपॉझिट, आउटस्टँडिंग ट्युशन फी जी आहे दिलेली आहे आणि कॅश इन हँड हे जे तुम्हाला दिलेलं आहे हे पूर्णपणे तुम्हाला टोटल करायची म्हणजे टॅली करायचं. ठीक आहे. मग तुम्ही जर तुम्ही ह्याची टोटल केली, आता ऑलरेडी मी टोटल करणार नाही तर ऑलरेडी पुस्तकाला सॉल्वचा प्रॉब्लेम आहे आणि तुमच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 102 वरती तुम्हाला सर्व दिलेलं आहे. ठीक आहे. तर तुम्ही 102 वरती जर पाहिलं तर त्याची जी टोटल आहे ती टोटल दिली 33,30,500. सेम लिहून घ्या 30,000
33,30,500 ही तुमची टोटल आली. सेम ॲज इट इज इकडे घ्यायचंय 33,30,500. ओके. आता या पद्धतीने आपण ट्रान्सफर केलेले आहे. मग आता 33,30,500 मायनस 28,500 जर तुम्ही मायनस केलं तर तुमची टोटल रेडीमेड येणार आहे बघा 33,02,000. ओके. याला म्हणणार आपण कॅपिटल फंड. दिस इज युअर कॅपिटल फंड. हा कॅपिटल फंड आहे आणि तुम्हाला माहिती आहे की हा कॅपिटल फंड आपण काय करतो बॅलन्स शीटच्या लायबिलिटीजला मेन्शन करतो. बॅलन्स शीटच्या लायबिलिटीजला कॅपिटल फंड लिहायचंय. आपल्या नवीन बॅलन्स शीट आहे की कॅपिटल फंड अमाउंट इज 33,02,000. ओके. तर या पद्धतीचा हा बेसिक म्हणजे की आताशी प्रॉब्लेमला तुम्हाला सुरुवात करावी लागणार आहे. हे आपण पहिल्यांदा कॅपिटल फंड कॅल्क्युलेशन करून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आता कॅपिटल फंड मिळाला आहे तर आता आपली जी मेथड आहे 1 बाय 1 आपल्याला ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. तर आता 1 बाय 1 आपण पहिल्यांदा ट्रान्सफर करून घेऊया म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल. आता पहिल्यांदा या तुम्ही रिसिप्ट साइडला. ठीक आहे. रिसिप्ट साइडला बघा तुम्हाला दिसते टू बॅलन्स ब्रॉट डाऊन दॅट इज अ कॅश. आपण ऑलरेडी लास्ट इयरला घेतलेलं आहे त्यामुळे करंट इयरला घ्यायचं नाही. त्यानंतर नेक्स्ट आहे ट्युशन फी. ट्युशन फी 2018-19 ची तुम्हाला 7,000 दिली. ओके. आता बघा लास्ट इयरच्या बॅलन्स शीट मध्ये जर बघितला की आउटस्टँडिंग ट्युशन फी म्हणजे ट्युशन फी रिसिवेबल 23,500 म्हणजे लास्ट इयरला आपल्याला ट्युशन फी 23,500 मिळायला पाहिजे होती मिळणार होती पण मिळालेली नाही. म्हणून आपण आउटस्टँडिंग ट्युशन फी लास्ट इयरला म्हणतो की आपल्याला 23,500 23,500 आपल्याला मिळणार आहे. आणि करंट इयरला ज्यावेळेस आपण स्टार्ट केलं म्हणजे करंट इयर चालू झालं त्यावेळेस लास्ट इयरची ट्युशन फी आपल्याला रिसिप्ट साइडला दाखवली की ती पूर्णपणे मिळालेली. म्हणजे याचा अर्थ की त्याचा कुठेही तुम्हाला इफेक्ट द्यायचा नाही. 7,000चा तुम्हाला कुठे इफेक्ट द्यायचा नाही. ठीक आहे. पुढे नंतर आल्यानंतर तुम्हाला 2019-20चं करंट इयरचं तुम्हाला ट्युशन फी दिली. आता शाळा आहे ज्युनियर कॉलेज आहे. ज्युनियर कॉलेजला इन्कम काय असणार आहे ट्युशन फी. बरोबर आहे. मग या ट्युशन फीचं तुम्हाला काय झालं इन्कम झालेलं आहे मिळालेलं आहे. मिळालेलं म्हणजे तुम्हाला इन्कम साइड मेन्शन करावं लागेल बाय ट्युशन फी आणि ऍडजस्टमेंट आहे कारण की ऑलरेडी तुम्ही स्टार मार्किंग केलेलं आहे त्यामुळे इनर कॉलमला घ्या 70,000 आणि जागा सोडून द्या. ओके. चला नेक्स्ट बघा काय दिले तुम्हाला फाईन कलेक्टेड फाईनच्या द्वारे 4,000 रुपीज मिळालेले दॅट इज युअर इन्कम. फाईन कलेक्टेड अमाउंट इज 4,000. ऍडजस्टमेंट नाहीये आउटर कॉलमला मेन्शन करा 4,000. नेक्स्ट इज इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट. जे बँक डिपॉझिट आहे बँकेमध्ये आपण एफडी केलेली आहे त्याच्यावरती आपल्याला इंटरेस्ट मिळालेला आहे. ओके. आता लक्षात घ्या. आता मग काय करायचं तुम्हाला ही कन्सेप्ट नीट लक्षात ठेवा. बँकेमध्ये आपण एफडी केलेली आहे फिक्स डिपॉझिट केलेले आहेत आणि त्या एफडीच्या मार्फत आपल्याला पैसे मिळालेले आहेत. इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट इंटरेस्ट मिळालेले दॅट इज अमाउंट इज 25,500. नेक्स्ट इज बघा ऍडमिशन फी दॅट इज युअर इन्कम. ऍडमिशन फी ज्युनियर कॉलेज आहे म्हणून त्यांनी कलेक्ट केली. ओके. ऍडमिशन फी ऍडजस्टमेंट दिलेली आहे मग इनर कॉलमलाच मेन्शन करावं लागेल 12,000. त्यानंतर नेक्स्ट आहे डोनेशन फॉर प्राइस. नेक्स्ट पहा डोनेशन फॉर प्राइस फंड आहे. बरोबर आहे. आता रिसिप्टला दिले म्हणजे तुम्ही साहजिकच रिसिप्टला देणार परंतु इथं लक्षात घ्या प्राइस फंडाचं डोनेशन आहे. कॉलेज आहे कॉलेजमध्ये जे गॅदरिंग होईल किंवा कदाचित स्पोर्ट्स होतील जे ऍक्टिव्हिटी होतील त्याच्यावरती जे प्राइज मिळणार आहे त्या प्राइजवरती काय करायचं प्राइजला जे प्राइज विद्यार्थ्यांना देणार आहे त्याच्यासाठी काही पैसे त्यांनी राखीव ठेवलेले आहेत. म्हणजे जे डोनेशन जे आहे ते आपण डायरेक्टली प्राइज फंडासाठी दिले. कधी ना कधी तो आपल्याला खर्च करावा लागणार आहे म्हणजे खर्च त्या वर्षभरामध्ये करावाच लागणार आहे. त्यामुळे डोनेशन फॉर प्राइज फंड जर असेल तर तुम्हाला ते बॅलन्स शीटच्या लायबिलिटीजला मेन्शन करायचं आहे. डोनेशन फॉर प्राइस फंड अमाउंट जी दिलेली आहे ते मेन्शन करून घ्या 90,000. नेक्स्ट तुम्हाला गव्हर्नमेंट ग्रँट्स दिलेले आहेत. गव्हर्नमेंट ग्रँट्स दॅट इज युअर इन्कम आहे. इन्कमला मेन्शन करा बाय गव्हर्नमेंट ग्रँट्स
आणि मेन्शन करा 1,73,000 ऍडजस्टमेंट आहे, स्टार मार्किंग केलेलं आहे, त्यामुळे इनर कॉलमला मेन्शन करा गव्हर्नमेंट ग्रँट्स दॅट इज 1,73,000. ओके, या पद्धतीने आपण पूर्णपणे रिसिप्ट साईड ट्रान्सफर केलेली. आता आपण येऊया पेमेंट साईडला. आता पेमेंट साईडला बघा 1 बाय 1 बँक ओव्हरड्राफ्ट दिलेलं आहे तुम्हाला 28,500. ओके, आता इथे थोडं लक्षात घ्या, त्यामुळे मी आता नीट सांगतो. बँक ओव्हरड्राफ्ट लास्ट इयरला होता 28,500. ओके, आणि इथे सांगितलं की बँक ओव्हरड्राफ्ट 28,500 पेमेंटला दिले, म्हणजे जे लोन होतं बँक ओव्हरड्राफ्टचे जे पैसे होते ते आपण नील केलेले आहेत. म्हणजे याचा आपण दोन पद्धतीने करू शकता. पहिली पद्धत, आता आपण मेन्शन केलंय, आपण चुकून आउटर कॉलमला मेन्शन केलंय, ठीक आहे. मग तुम्हाला तर काय करावं लागेल, पहिल्यांदा तो इनर कॉलमला मेन्शन करावा लागेल. दोन पद्धती सांगतो मी. 28,500 इनर कॉलमला मेन्शन करायचं आणि यातून लेस करायचं आहे पेमेंट, रिपेमेंट करा, रिपेमेंट 28,500 आउटर कॉलमला नील. ठीक आहे, तर या पद्धतीने तुम्ही बँक ओव्हरड्राफ्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला मेन्शन करू शकता. किंवा जर तुम्ही प्रॉब्लेम केअरफुली रीड केला असेल, समजला असेल, तर तुम्हाला बँक ओव्हरड्राफ्ट नाही का वाचल्यानंतर कळलं की अरे हा मला द्यायचे होते पैसे आणि आता मी देऊन टाकले, म्हणजे याचा इफेक्ट तुम्ही जरी नाही दिला, म्हणजे पूर्णपणे तुम्ही इथे मेन्शन जरी नाही केलं तरी चालेल, डायरेक्टली तुम्हाला अमाऊंट तिथे आउटर कॉलमला नील म्हणून हा ऑप्शन त्याच्यामध्ये येऊन जाईल. ठीक आहे, दिस इज अ बँक ओव्हरड्राफ्ट नील केलेले आपण, आणि तो आपण आउटर कॉलमला मेन्शन केलेला नाही. ठीक आहे, सो बँक ओव्हरड्राफ्ट घेण्याची गरज नाही, आणि जरी घेतलं तर आउटर कॉलमला नील मेन्शन करायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट पहा. नेक्स्ट इज सॅलरी टू टीचर्स, दॅट इज युअर एक्सपेंडिचर. राईट ऑन एक्सपेंडिचर साइड टू सॅलरी टू टीचर. टीचर लोकांना सॅलरी दिलेली आहे, किती दिलेली आहे बघा, अमाऊंट इज 2 lakhs, आणि त्याच्यावरती मला वाटतं ऍडजस्टमेंट दिलेली आहे, त्यामुळे इनर कॉलमला मेन्शन करावं लागेल. नेक्स्ट इज सॅलरी टू ऑफिस स्टाफ. ऑफिस स्टाफ साठी सुद्धा सॅलरी दिलेली आहे. टू सॅलरीज टू ऑफिस स्टाफ, ऍडजस्टमेंट नाहीये, त्यामुळे ऑर्डर कॉलमला मेन्शन करा 40,000. नेक्स्ट इज बुक्स परचेस. बुक्स परचेस बघा किती केलेले तुम्हाला 60,000. ऑलरेडी बुक्स आपल्याकडे पहिले होते 5 lakhs होते, आणि इथं परचेस केलेले तुम्हाला 60,000 चे, म्हणजेच इथं करायचे ऍड परचेस. जी अमाऊंट दिलेली तुम्हाला ती अमाऊंट मेन्शन करायची 60,000. टोटल तुमच्याकडे त्या ज्युनियर कॉलेजकडे जेवढे बुक्स आहेत ते आहेत 5,60,000. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी, दॅट इज युअर एक्सपेंडिचर. मेन्शन करा प्रिंटिंग अँड स्टेशनरी 7,000. नेक्स्ट इज ऑफिस रेंट एक्सपेंडिचर है 6,000 ऑर्डर लगायचे. रिपीएस 3,000. ऑर्डरला मेन्शन करून घ्यायचे, ऍडजस्टमेंट नाही वाटतं, नाहीच आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे स्पोर्ट्स एक्सपेन्सेस. $1,500. Next is annual gathering expenses. Annual gathering चे एक्सपेन्सेस दिले तुम्हाला 12,000 दिले, ऑर्डरला मेन्शन करायचे. नेक्स्ट इज फर्निचर आहे, परचेस केले 40,000 चं फर्निचर, इथं दिलंय 7 lakhs. आता 40,000 चं परचेस केलेलं आहे, ऍड परचेस. नेक्स्ट इज बाय बॅलन्स कॅरी डाऊन, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक दिलेले, इथे लिहून घ्या कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, कॅश ॲट बँक. Amount is 200.
आउटरला घेतलं तरी चालेल आणि नेक्स्ट आहे 6800 टोटल 7000. ओके, तर या पद्धतीने आपण पूर्णपणे रिसीट अँड पेमेंट अकाउंट ट्रान्सफर केलेला आहे. जर पाहिलं तर मला इथे जागा नाही, त्यामुळे मी पूर्णपणे बॅलन्स शीट ही पूर्णपणे म्हणजे पुसून घेतो की जेणेकरून आपल्याला खाली जागा मिळेल, काही ऍडजस्टमेंट आपल्याला सॉल्व्ह करा. आपण पूर्णपणे आपली जी बॅलन्स शीट आहे मी पूर्णपणे खालची जी ओपनिंगची बॅलन्स शीट आहे ती पूर्णपणे क्लीन केली की जेणेकरून मला पेज मिळेल. ठीक आहे, आता इथे काही जे ऍडजस्टमेंट आहे ते मला पूर्णपणे आता ट्रान्सफर करता येईल. सो आपण आता रिसीट अँड पेमेंट अकाउंट पूर्णपणे ट्रान्सफर केलेलं आहे. आता आपण जाऊया ऍडजस्टमेंट कडे. ठीक आहे, आता ऍडजस्टमेंट कडे जात असताना पहिली ऍडजस्टमेंट बघा. नंबर फर्स्ट, फॉर द करंट इयर 2019-20 दिस इज युअर करंट इयर. ट्युशन फी आर आउटस्टँडिंग दॅट इज 10,000. ट्युशन फी आउटस्टँडिंग आहे 10,000 ची आउटस्टँडिंग आहे, म्हणजे मिळायची आहे, मिळाले नाही, मिळणार आहे, दॅट इज आउटस्टँडिंग म्हणतो. आणि आउटस्टँडिंगचा नियम तुम्हाला माहित असेल, आपण त्या इन्कम मध्ये त्या एक्सपेंडिचर मध्ये आपण काय करतो, ऍड करतो आउटस्टँडिंग ट्युशन फी. पण तेवढं ओएस देतो मी. ओके, अमाऊंट दिलेली तुम्हाला 10,000, तर 10,000 ऍड करा. आउटर कॉलमला तुमची अमाऊंट येणार आहे 80,000. आता इन्कम वाढलं म्हणजे साहजिकच बॅलन्स शीटच्या असेट साइडला मेन्शन करावं लागेल आउटस्टँडिंग ट्युशन फी दॅट इज 10,000. ओके, सो दिस इज द फर्स्ट ऍडजस्टमेंट. बी क्लिअर. ओके, आता नेक्स्ट ऍडजस्टमेंट बघा. नेक्स्ट ऍडजस्टमेंट इज 50% ऍडमिशन फी शुड बी कॅपिटलाइज. शुड बी कॅपिटलाइज म्हणजे कॅपिटल मध्ये काय करायचं, ऍड करायचे. ठीक आहे, आता आपण पाहूया 50% ऍडमिशन फी लेस 50% ऍडमिशन फी. ओके, 12,000 आहे, 50,000 आपल्याला कॅल्क्युलेट करायचे, दॅट इज 6,000. ऑर्डर कॉलम 6,000. कॅपिटल मध्ये ऍड करायचे. कॅपिटलाइज झालं म्हणजे कॅपिटल मध्ये ऍड करायचे. ऍड करा कॅपिटल फंड मध्ये. ऍड ऍडमिशन फी 6,000. ओके, नेक्स्ट ऍडजस्टमेंट इज आउटस्टँडिंग सॅलरी टू टीचर्स आर 12,000. सॅलरीना टीचर्स आहेत, त्या टीचरांना जी सॅलरी आपण देणार आहे 12,000 अजून दिलेली नाही, देणार आहोत. म्हणजेच आपण काय करतो, ऍड करतो आउटस्टँडिंग. ऍड करा आउटस्टँडिंग सॅलरी अमाऊंट इज 10,000 ना, 12,000 सॉरी 12,000 आहे. 12,000 मेन्शन करा. ऑर्डर करा 2 लाख 12,000. एक्सपेंडिचर वाढलेला आहे, साहजिकच इफेक्ट तुम्हाला द्यावा लागेल. लायबिलिटी साइडला आउटस्टँडिंग सॅलरी दॅट इज 12,000. नेक्स्ट ऍडजस्टमेंट पहा. डेप्रिसिएशन बुक्स 10% अँड फर्निचर 15%. बुक्स वरती तुम्हाला 10% कॅल्क्युलेशन करायचे. ओके, आता नीट लक्षात घ्या. बुक्स आहेत, बुक्स वरती 10% कॅल्क्युलेशन करायचे. बुक्स ऑलरेडी आपल्याकडे 5 लाख आहेत. 5 लाख वरती तुम्हाला 12 मंथचं 10% नी डेप्रिसिएशन कॅल्क्युलेशन करायचं. त्यानंतर परचेस केले 60,000 चे. 60,000 वरती आपल्याला 10% नी कॅल्क्युलेशन करायचे. पण त्याची परचेसची जी डेट दिलेली आहे तुम्हाला, ती परचेसची डेट बघा. पेमेंट साइडला तुम्हाला मेन्शन केलेली आहे त्यांनी 1 जुलै 2017. म्हणजे मी तुम्हाला आता जास्त याच्यामध्ये हे करत नाही, तुम्ही ते बघून घ्या. फॉर्मॅट आपल्याला असं यूज करावं लागेल. बुक्स आहेत 5 लाख. दिस इज अ वर्किंग नोट. 5 lakhs into depreciation rate is 10% into 12/12. Clear? Next is 60,000 into 10% into आता जुलै टू मार्च आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागेल, कारण की पेमेंट साइडला सांगितलं की जे बुक्स आहेत जे जुलै मध्ये खरेदी केलेले आहे, बरोबर आहे. तर 60,000 चे म्हणजे याचं जुलै टू मार्च दॅट इज 9 मंथ्स 9/12. हा तुमचा फॉर्म्युला तुम्हाला यूज करावा लागेल, हे कॅल्क्युलेशन करावं लागेल. ह्याचं जे डेप्रिसिएशन आलं, तर ह्याचं जे डेप्रिसिएशन येणार आहे तुमचं 10% जर घेतलं तर 50,000 येणार आहे. ओके, त्यानंतर 60,000 वरती जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर त्याच्यावरती 6,000 येणार आहे, बरोबर आहे. म्हणजे वर्षाचं डेप्रिसिएशन कॅल्क्युलेशन केलं तर 6,000 येणार आहे. आणि जर ते तुम्हाला 9 महिन्याचं कॅल्क्युलेशन करायचं असेल तर कॅल्क्युलेशन करा बघा किती येते.
जर याच्यावर कॅल्क्युलेशन केलं तर याची तुमची जी अमाऊंट येणार ती येणार आहे 4500. तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघा, तुम्हाला दिसेल, किंवा तुम्हाला पेज नंबर 102 वरती जर केलं तर तुम्हाला ते क्लिअर होऊन जाईल. आता टोटल डेप्रिसिएशन कॅल्क्युलेशन करा, किती येणार आहे 54,500. दिस इज युअर डेप्रिसिएशन ऑन बुक्स. मग इथे लिहायचं लेस डेप्रिसिएशन ऑन बुक्स अमाऊंट इज 54,500. मग आता काय करायचं की 5,60,000 मधून 54,500 मायनस करायची. अमाऊंट येणार आहे 5,05,500. दिस इज युअर टोटल, म्हणजे डेप्रिसिएशन लेस करून तुमची टोटल जी आली 5,05,500. आता हे जे डेप्रिसिएशन आहे, डेप्रिसिएशनचा दुसरा इफेक्ट तुम्हाला द्यायचा आहे कुठे, एक्सपेंडिचर बाजूला. इथे द्यायचे टू डेप्रिसिएशन ऑन बुक्स अमाउंट इज 54,500. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण बुक्स वरती डेप्रिसिएशन कॅल्क्युलेशन केलेलं आहे. आता आपण नेक्स्ट डेप्रिसिएशन आहे. नेक्स्ट डेप्रिसिएशन बघा फर्निचर वरती. ठीक आहे. आता फर्निचर वरती आपल्याला डेप्रिसिएशन कॅल्क्युलेशन करायचंय. मग आता सेम करायचं. फर्निचरची अमाउंट आहे 7 लाख. दिस इज ओपनिंग बॅलन्स. ओपनिंग आहे म्हणजे या साहजिकच आहे, तुम्हाला किती 12 मंथचं कॅल्क्युलेशन करायचं. डेप्रिसिएशनचा रेट 15% आहे. 12 आपण 12 कॅल्क्युलेशन करा. ओके. त्यानंतर नेक्स्ट जे फर्निचर आपण परचेस केलेले आहे त्याची डेट आहे, फर्निचर परचेस केलेली त्याची डेट आहे 40,000. बरोबर आहे. 40,000 आहे. बस सेम इथे द्या 40,000 into 50% into आता जानेवारी 1 जानेवारी 2012 आहे. 1 जानेवारी 2012 टू 31 मार्च 2012 जर हे कॅल्क्युलेशन केलं तर तुमची डेट मंथ येणार आहे, टोटल काउंट येणार आहे 3 मंथचा. मग इथं तुम्हाला 3 मंथ्स अपॉन 12 करायचे. ठीक आहे. तर आता तुम्ही काय करा की याचं कॅल्क्युलेशन करून घ्या, पूर्णपणे कॅल्क्युलेशन करा. 70,000 वरती 15% कॅल्क्युलेशन करा आणि 12 मंथचे कॅल्क्युलेशन करा. याची जर आता ऑलरेडी तुम्हाला अमाऊंट दिलेली आहे, आपण कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा पेज नंबर 102 वरती दिले फर्निचर वरती त्याची अमाऊंट येणार आहे 1,05,000. 1,05,000. त्यानंतर तुम्ही 40,000 वरती 3 मंथचं जर कॅल्क्युलेशन केलं तर त्याच्या खालीच दिले तुम्हाला त्याचं डेप्रिसिएशन येणार आहे 1,500. जर कॅल्क्युलेशन तुमची टोटल आहे 1,05,000 प्लस 1,500 जर कॅल्क्युलेशन केलं तर तुमची अमाऊंट येणार आहे 1,06,500. ओके. आता ही जी तुमची टोटल आलेली आहे, ही जी तुमची टोटल आली 1,06,500. आता हे तुमचं टोटल डेप्रिसिएशन आहे फर्निचरचं. मग फर्निचरची डेप्रिसिएशन पूर्णपणे मायनस करा. डेप्रिसिएशन ऑन फर्निचर दॅट इज 1,06,500. ओके. मग 7,40,000 मायनस 1,06,500 जर कॅल्क्युलेशन केलं तर तुमची टोटल जी येणार आहे 6,33,500. ओके. आता हे जे डेप्रिसिएशन आहे तर या डेप्रिसिएशनचा तुम्हाला इफेक्ट द्यायचा आहे बॅलन्स शीटच्या इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या एक्सपेंडिचर बाजूला मेन्शन करा टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. अमाऊंट जी तुम्हाला मेन्शन केलेली आहे 1,06,500. तीच अमाऊंट इथे तुम्हाला मेन्शन करायची 1,06,500. ओके. आता या पद्धतीचं आपलं डेप्रिसिएशन कॅल्क्युलेशन झालंय. ऍडजस्टमेंट नंबर 5 बघा. 50% गव्हर्नमेंट ग्रँट शुड बी कॅपिटलाइज्ड. जे गव्हर्नमेंट ग्रँट्स दिलेले तुम्हाला त्यातले 50% हे कॅपिटलाइज सांगितले. कॅपिटलाइज करणं म्हणजे काय करणं, कॅपिटल मध्ये ऍड करणं. गव्हर्नमेंट ग्रँट्स दिले 1,73,000 लेस करा, लेस 50% कॅपिटलाइज. ओके. मग आता 1,73,000 ची अमाऊंट तुम्हाला दिलेली त्याच्या 50% कॅल्क्युलेशन करा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल किती येणार आहे 86,500. ही तुमची टोटल हे येणार आहे 50%. 1,73,000 च्या 50% कॅल्क्युलेशन केलं तर 1,86,500 ही तुमची अमाऊंट आली. सॉरी 86,500 आली. म्हणजे ऍज इट इज तुमची आउटर कॉलमला पण तीच अमाऊंट येणार आहे 50% ची 86,500. आता 86,500 ची अमाऊंट तुमची आलेली आहे म्हणजे हे गव्हर्नमेंट ग्रँट्स आहे. बरोबर आहे. कॅपिटल सांगितलं म्हणजे कॅपिटल मध्ये ऍड करायचं. ऍड गव्हर्नमेंट ग्रँट्स 86,500. ओके.
तर आता आपण 9% बँक डिपॉझिट आहे. 9% बँक डिपॉझिट त्याची हिडन ऍडजस्टमेंट, इम्प्लाइड ऍडजस्टमेंट आहे. आता इम्प्लाइड ऍडजस्टमेंट म्हणजे काय की हिडन ऍडजस्टमेंट म्हणजे काय की ती ऍडजस्टमेंट तुम्हाला दिलेली नाही, परंतु ती आपल्याला काय करायचं, कम्प्लीट करायची. मग आता आपल्याला ह्याच्यावरती 9% कॅल्क्युलेशन करायचं. 3 लाख वरती जर 9% कॅल्क्युलेशन केलं तर आय थिंक 27,000 27,000 तुमचे काय येणार आहे, म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेशन करून देतो. 3 लाख वरती जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं 9%, तर तुमचं कॅल्क्युलेशन येणार आहे 27,000. म्हणजे आपण जे बँकेमध्ये एफडी केलेली त्या बँकेच्या एफडी वरती आपल्याला त्या वर्षामध्ये टोटली 27,000 आपल्याला इंटरेस्ट मिळणार आहे. आता 27,000 इंटरेस्ट मिळणार आहे असं आपण मेन्शन केलं, पण जर एक्झॅक्टली तुम्ही जर रिसिप्ट साईडला बघितलं, रिसिप्ट साईडला बघा तुम्हाला दिसेल, रिसिप्ट साईडला सांगितलेलं आहे इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट दॅट इज 25,500. म्हणजे 27,000 मध्ये आपल्याला 25,500 मिळालेले आहे. बरं, राहिले किती, 1,500. म्हणजे 1,500 रुपीज आहेत. ते 1,500 आपल्याला काय करायचे, दॅट इज आउटस्टँडिंग मिळणार आहे, मिळायचे आहे. म्हणजे आपण काय करणार, ते ऍड करणार आहे. इथं आपण ऍड करायचे, ऍड इंटरेस्ट. रिसिवेबल म्हटलं तरी चालेल, बरोबर आहे, आउटस्टँडिंग म्हटलं तरी चालेल. ओके, इंटरेस्ट आहे दॅट इज 1,500. टोटल घ्या 3,01,500. आता हे जे इंटरेस्ट आहे, इंटरेस्ट आपल्याला मेन्शन करायचे, डायरेक्टली इथं मेन्शन करून घ्या, बाय इंटरेस्ट रिसिवेबल मिळायचे आहे किती, 1,500. ओके, तर या पद्धतीने आपण ही जी ऍडजस्टमेंट आहे ही ऍडजस्टमेंट, हिडन ऍडजस्टमेंट पूर्णपणे क्लिअर केलेली आहे. ओके, तर हा प्रॉब्लेम खूप मोठा प्रॉब्लेम आहे, कारण की याच्यामध्ये कॅपिटल फंड कॅल्क्युलेशन करायचं आहे, बऱ्याच काही ऍडजस्टमेंट आहे. तर त्यामुळे पहिल्यांदा लक्षात घ्या की पहिल्यांदा कॅपिटल फंड आपण इथे मेन्शन केला होता. ओके, कॅपिटल फंड आपण इथे मेन्शन करून टाकला. तर आता नंतर आपण रिसिप्ट पेमेंट आपण काय केलं, ट्रान्सफर केलेलं आहे, पोस्टिंग केलेलं आहे, आणि त्यानंतर ऍडजस्टमेंट केलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची लास्ट ऍडजस्टमेंट दॅट इज हिडन ऍडजस्टमेंट, 9% बँक डिपॉझिट. काय काय मुलांना कळतं की 1,500 का आले, काय करायचं. आतापर्यंत फायनल अकाउंट मध्ये बघितलं तर आपण डायरेक्टली 27,000 लिहितो फायनल अकाउंट मध्ये, बरोबर आहे. पण आता इथे 1,500 काय आले की ऑलरेडी तुम्हाला एखाद्या माणसाला जर तुम्ही 10,000 रुपीज दिलेले आहेत आणि 10,000 तुला त्याला येणं आहे, हे तुम्ही काल म्हणाल, पण काल समजा सकाळी सकाळी त्यांनी जर तुम्हाला 2,000 दिले, म्हणजे याचं 8,000 त्यांना येणं बाकी. तसं ऑलरेडी आपल्याला 25,500 हे रिसिप्टला सांगितले मिळालेले आहे, म्हणजे राहिले 1,500. तर या पद्धतीची ही कन्सेप्ट आहे. आता आपण टोटल करूया. टोटल करा, हा प्रॉब्लेम तुम्हाला टॅली करायचा. टॅली करत असताना हा प्रॉब्लेम असा आहे की हा डेफिसिट मध्ये जातोय, कारण की जर पाहिलं तर तुमची एक्सपेंडिचरची टोटल जास्त येते आणि इन्कमची टोटल तुमची टोटल जी आहे ती कमी येते. ठीक आहे, सो एक्सपेंडिचरची पहिल्यांदा टोटल करा, कारण पुस्तकामध्ये सगळं दिलेलं आहे, का आलं, कसं आलं आणि कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन केलं हे ऑलरेडी पुस्तकामध्ये दिले, फक्त तुम्हाला ते समजून सांगण्यासाठी हा प्रॉब्लेम मी मेन्शन केलेला आहे. आता जर पाहिलं तर या प्रॉब्लेम मध्ये तुमची एक्सपेंडिचरची टोटल जास्त आलेली आहे आणि ती टोटल आहे 4,42,500 ही तुमची एक्सपेंडिचर टोटल आलेली आहे. आतापर्यंत आपण इन्कमची टोटल जास्त करायचो, पण आता एक्सपेंडिचर टोटल आली. सेम ऍज इट इज इकडे घ्या 4,42,500. ओके, आता काय करायचं की 4,42,500 मधून जर विचार केला तर पूर्णपणे इन्कमची टोटल मायनस करायची. म्हणजे एखाद्या व्यक्तीला समजा 50,000 रुपये पगार आहे, 50,000 पगार आहे, आणि त्याचा खर्च जर 70,000 आला तर काय प्रॉफिट होणार का लॉस, तर साहजिकच आहे लॉस होणार आहे. सेम या पद्धतीने इथे जर असं झालं की खर्च जास्त आणि इन्कम कमी, तर इन्कमची टोटल जर आहे तर इन्कमची टोटल असणार आहे 2,03,500. तुमची जर टोटल केली तर त्याची टोटल येणार आहे 2,03,500. मग काय करायचं, 4,42,500 मधून 2,03,500 मायनस केले तर तुम्हाला काय येणार, तो डेफिसिट येणार आहे. ठीक आहे, मग इथे लेस करायचे, लेस म्हणजे इथे लिहा बाय डेफिसिट. अमाऊंट असणार आहे 2,39,000, 2,39,000 हा तुमचा डेफिसिट आला. ठीक आहे, मग हा जो डेफिसिट आहे तो डेफिसिट आपण काय करतो, आपण कॅपिटल फंड मधून लेस करतो. म्हणजे ह्याच्यातून टोटल करणार, या टोटल मधून आपण लेस करणार. जर सरप्लस आला तर आपण त्यामध्ये ऍड केला असता, डेफिसिट आला म्हणजे आपल्याला लेस करावं लागणार आहे. पहिल्यांदा तुम्हाला ह्याची टोटल करून घ्या. ह्याची टोटल असणार आहे 33,54,000. किती, 33,54,000.
33,94,500 ही तुमची टोटल आली कॅपिटल फंड, ऍडमिशन फी आणि गव्हर्नमेंट ग्रँट्स यांची सर्वांची टोटल केल्यानंतर 33,94,500 ही आली. त्यातून लेस काय करणार आपण? डेफिसिट. डेफिसिट लेस करायचा आहे. डेफिसिट जो आहे तो मेन्शन करा 2,39,000. 2,39,000. ओके. आता हे मायनस करा. अमाऊंट असणार आहे 33,55,000 ही तुमची टोटल आली. ओके. आता हा डेफिसिट आहे. आता तुम्हाला बॅलन्स शीटची टोटल करायला काहीच हरकत नाही. ठीक आहे. आता बॅलन्स शीटची टोटल केली तर तुमचा प्रॉब्लेम टॅली होणार आहे. पुस्तकामध्ये ऑलरेडी टॅलीची अमाऊंट दिलेली आहे. ओके. तरी टोटल किती येणार आहे? 32,57,000. ओके. तर या पद्धतीने हा प्रॉब्लेम आहे नॉट फ्रॉम प्रॉफिट कन्सर्नचा आपण जो प्रॉब्लेम बघितलेला आहे तो आहे 15वा प्रॉब्लेम. पेज नंबर आहे 100. ओके. तर ह्या प्रॉब्लेम मध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॅपिटल फंड आहे, काही ऍडजस्टमेंट आहे आणि काही हिडन ऍडजस्टमेंट आहे. तर या पद्धतीचं मी तुम्हाला हा प्रॉब्लेम छानपैकी समजून सांगितलेला आहे. तुम्हाला होप्स हा प्रॉब्लेम छानपैकी कळलेला असेल. ओके. थँक्यू सो मच.